मी सुप्रिया मदर्स लाईफ मराठीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे। रिझन बिहाइंड द लो ब्रेस्ट मिल्क सप्लाय किंवा रिझन बिहाइंड द सडन लो ब्रेस्ट मिल्क सप्लाय म्हणजे अचानकपणे आईचं दूध कमी का होतं किंवा कधी कधी ते दूध अचानकपणे बंद का होतं, त्यामागे कुठली महत्त्वाची 10 कारणे आहेत ते मी आजच्या व्हिडिओमधून तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। जर तुम्ही प्रेग्नेंट आहात, तुम्ही नुकत्याच एका नवीन बाळाला जन्म दिलाय आणि तुम्ही त्याला दूध पाजताय म्हणजे ब्रेस्ट मिल्क देत आहात किंवा तुम्ही कन्सीव करत आहात, या सर्वांना हे 10 रिझन नक्की माहिती असायला पाहिजे ज्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होऊ शकतो। ते कोणते? त्यामध्ये आहे नंबर 1 अनहेल्दी फूड। डिलिव्हरीच्या अगोदर म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरी झाल्याच्या नंतर दररोज तुम्ही बाहेरचं मागून खाताय किंवा ब्रेडचे प्रकार खाताय, तळलेले पदार्थ खाताय, जे पदार्थ शरीराला पचण्यासाठी अवघड असतात किंवा पचायला ते वेळ घेतात, असे पदार्थ जर तुम्ही दररोजच्या दररोज खात असाल तर ते ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी करायचं सगळ्यात मोठं रिझन आहे अनहेल्दी फूड। या उलट तुमच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणात पालेभाज्या असल्या पाहिजेत, भरपूर प्रमाणात फळे असले पाहिजेत, तुमच्या आहारामध्ये दूध पण तितक्याच प्रमाणात गेलं पाहिजे। साधारणतः दिवसातनं कमीत कमी 2 ते 3 वेळेला तुम्ही थोडं तरी दूध पिलं पाहिजे। त्यासोबतच तुम्हाला जितकं होईल तितकं गरम गरम जेवण केलं पाहिजे। गरम गरम जेवण केल्यामुळे ते आहार पचायला सोपं जातं, लवकर पचलं जातं, त्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढायला मदत होते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या दररोजच्या जेवणामध्ये तुम्ही पदार्थ कुस्करून म्हणजे चपाती डाळ असेल कुस्करून मऊ करून जर खाल्लात तर ते पचायला तितकंच सोपं जातं, त्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढायला आणखीन मदत होते। त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस तरी तुमच्या आहारामध्ये तुम्ही जेवण करताना कुस्करून मऊ करून खायचे पदार्थ घ्या, जेणेकरून ते पचायला सोपे असतात आणि जितक्या लवकर आपल्याला पचन होईल तितक्या लवकर ब्रेस्ट मिल्क सप्लाय तयार व्हायला पण मदत होते। त्यामुळे जेवते वेळी मऊ करून कुस्करून तुम्ही खा म्हणजे ब्रेस्ट मिल्क सप्लाय आणखी वाढायला मदत होईल। त्यामध्ये आहे नंबर 2 हायड्रेशन। डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतात की भरपूर पाणी प्या, कमीत कमी 4 लिटर तरी पाणी तुम्ही पिलं पाहिजे, कारण डिलिव्हरी झाल्यानंतर शरीरातलं पाणी खूप कमी होतं आणि दूध तयार व्हायला पाण्याची पण तितकीच गरज असते। ती पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी कमीत कमी दिवसातनं 4 लिटर तरी पाणी पिलं पाहिजे। तुम्हाला पाणी जात नसेल तरी नारळ पाणी असेल, ज्युसेस असेल, या पद्धतीने पण तुम्ही पाण्याची गरज शरीराची भागवू शकता। दिवसातनं 4 लिटर तरी पाणी गेलं पाहिजे। बरेच जण म्हणतात की डिलिव्हरी झाल्यावर जास्त पाणी पिलं की पोट सुटतं, म्हणून बरेच लोक पाणी कमी पितात। तसं न करता तुम्ही हळूहळू का असेना, थोडं का असेना पाणी पित राहिलात की दूध सप्लाय वाढायला मदत होते। जर तुम्ही एकाच वेळेला उभा राहून गटगट पाणी पिताय किंवा एकाच वेळेला भरपूर 1-1.5 ग्लास पाणी पिताय, त्या कंडिशनमध्ये तुमचे पोट सुटण्याचे चान्सेस असू शकतात। पण तुम्ही हळूहळू थोडं जर पाणी पित राहिलात तर ते पाणी तुमच्या शरीराला पण लागतं। त्यामुळे डिलिव्हरी झाल्यावर कमीत कमी 4 लिटर पाणी हळूहळू करून थोडं तरी पित राहिलं पाहिजे। त्यामध्ये आहे नंबर 3 झोपेचा प्रॉब्लेम। बाळ झाल्यानंतर असंच झोप कमी होते किंवा झोपेमध्ये डिस्टर्बन्स येत असतात, पण ज्या वेळेला बाळ झोपतं त्यावेळेला पण आपण झोपून घेतलं पाहिजे। घरातले प्रत्येक वेळेस सांगत असतात की बाळ झोपलं की तू पण आराम करून घे। जर तुम्ही तसं केलात तर तुमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढायला मदत होते, कारण तुमचं शरीर पण रिकव्हरीमध्ये असतं, तुमच्या शरीराला पण आरामाची गरज असते आणि जर तुमच्या शरीराला तितका आराम मिळत नसेल, जर तुमचं शरीर रिकवर होत नसेल तर ते ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी करत जातं। त्यामुळे बाळ ज्या वेळेस झोपतं त्या वेळेस तुम्ही तितकाच आराम करून घेतला पाहिजे। म्हणून बाळ झोपेल त्यावेळेला आपण झोपून घेतलं की ते शरीर रिकवर व्हायला हळूहळू मदत होते, त्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढायला पण नक्कीच मदत होते। त्यामध्ये आहे नंबर 4 खूप विचार। डिलिव्हरी झाल्यावर अँक्झायटी होणं, बाळाबद्दल काळजी वाटणं खूप नॉर्मल आहे, पण त्या गोष्टीचा खूप जास्त विचार करणं किंवा त्याचा त्रास स्वतःला करून घेणं, त्यामुळं ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होऊ शकतो। जर तुम्ही खूप जास्त एखाद्या गोष्टीचा विचार करताय, त्या गोष्टीचा तुम्ही स्वतःला सतत त्रास करून घेताय किंवा तुम्ही सततच एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे आहात,
त्यावेळेला तुमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होऊ शकतं, कारण तुमच्या बॉडीला सिग्नल जात नसतात दूध तयार करण्याचे. या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मी अशा कुठला आहार खाल्ला पाहिजे जेणेकरून माझ्या बाळाला ब्रेस्ट मिल्क सप्लाय व्यवस्थित झाला पाहिजे, जर या पद्धतीचा तुम्ही विचार करत राहिलात तर त्याच पद्धतीचं सिग्नल तुमच्या बॉडीला जात असतं. त्यामुळे अशा पद्धतीचा विचार करा, पॉझिटिव्ह विचार करा. हे थोडंसं अवघड आहे डिलिव्हरी झाल्यानंतर, पण तसं तर त्याबद्दलचा ट्राय करा जेणेकरून ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढायला किंवा नॉर्मल राहायला मदत होते. जर तुम्हाला अशा पद्धतीचा जर काही त्रास होत असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटून सांगू शकता. डिलिव्हरी झाल्यावर थोडंफार डिप्रेशन येणं, अँझायटी होणं नॉर्मल आहे. त्यामुळे ही गोष्ट जर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना शेअर केली तर तुम्हाला नक्कीच ते या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन सांगतील. पण हे प्रॉब्लेम कॉमन आहे म्हणून बसून राहण्यापेक्षा आणि ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी करून घेण्यापेक्षा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन नक्की भेट द्या. त्यामध्ये आहे नंबर 5, नॉट फीडिंग बेबी ऑन डिमांड. म्हणजे बाळाला भूक लागली त्यावेळेला बाळाला दूध न देता मी थोडंसं कामात आहे किंवा बाळ थोड्या वेळेला झोपायला येईल त्यावेळेला मी त्याला दूध देते, असं जर करून तुम्ही टाळाटाळ करत असाल तर ते तसंच बॉडीला सिग्नल जात असतं आणि त्यामुळे ते ब्रेस्ट मिल्क सप्लाय हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे ज्या ज्या वेळेला बाळाला भूक लागली या कुठल्या गोष्टीचा विचार न करता बाळाला जर तुम्ही दूध देत असाल तर त्याच पद्धतीने हळूहळू दूध सप्लाय वाढत जातो. ब्रेस्ट मिल्क सप्लाय अशी गोष्ट आहे की सप्लाय ऑन डिमांड, म्हणजे बाळाला भूक लागली आणि जर तुम्ही दूध दिलात तर ते तितकंच दूध वाढायला मदत होते. त्यामुळे ज्या ज्या वेळेला तुमच्या बाळाला भूक लागते त्या प्रत्येक वेळेला म्हणजे त्याच वेळेला जर तुम्ही बाळाला दूध दिलात तर ते ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढायला नक्कीच मदत होते. नंबर 6, स्किपिंग फीडिंग सेक्शन किंवा पंपिंग सेक्शन. कुठल्याही कारणास्तव तुम्ही जर बाळाला पंपिंग करून दूध देताय ते त्या वेळेला झालं पाहिजे. दररोज त्याच वेळेला तुम्ही पंपिंग वेळच्या वेळी केलं पाहिजे. जर तुम्ही बाळाला भूक लागल्याच्या नंतर पंपिंग करायला बसलात तर ते दूध यायला किंवा ते कलेक्शन व्हायला वेळ लागतो. त्यामुळे बाळाची भूक कमी होते आणि ते पंपिंग सेक्शन पण एक्सटेंड होऊ शकतो. त्यामुळे दूध कमी होऊ शकतं. बाळाला भूक लागते त्याच्या अर्धा ते 1 तासापूर्वी तुम्ही व्यवस्थितपणे जर पंपिंग करून बाळाला दूध ठेवत असाल त्यामुळे दूध हळूहळू यायला मदत होते आणि तुमचं पंपिंग सेक्शन पण व्यवस्थितपणे होतं. त्यामुळे दूध सप्लाय पण वाढायला मदत होते. साधारणतः दिवसातनं 8 ते 12 वेळेला बाळाला फीड झाली पाहिजे. तुम्ही जर बॉटलमध्ये पंपिंग करून ठेवत असाल तर तुम्ही डॉक्टरांना विचारा एका वेळेला साधारणतः किती ml मिल्क बाळाला दिलं पाहिजे, त्यानुसार तुम्ही पंपिंग करून ठेवू शकता. पण साधारणतः नवीन बाळाला 8 ते 12 वेळेला 24 तासामध्ये बाळ दूध व्यवस्थितपणे पिलं पाहिजे. त्या पद्धतीने तुमचे पंपिंग सेक्शन तुम्ही शेड्यूल करून ठेवू शकता. अशा पद्धतीने जर तुम्ही पंपिंग सेक्शन शेड्यूल करून ठेवली की त्याच पद्धतीने मिल्क सप्लाय वाढायला मदत होते. नंबर 7, पॅसिफायर. बाळ रडतंय, बाळ किरकिर खूप करते किंवा रात्रीच्या वेळेला बाळ झोपत नाही, त्यामुळे जर तुम्ही तोंडामध्ये पॅसिफायर देऊन ठेवत असाल तर बाळाचं भुकेचं सेक्शन कमी कमी होत जातं आणि त्याच पद्धतीने तुमचं दूध पण कमी कमी होत जातं. बाळ का रडतंय त्याच्या मागचे दुसरे काही कारण आहेत का तुम्ही ते शोधून काढू शकता. मी म्हणत नाही की पॅसिफायर वापरूच नाही, पण खूप एक कंडिशनमध्ये तुम्ही पॅसिफायर वापरलं तर ओके आहे. पण बाळ रडलं की सततच पटकन पॅसिफायर तोंडात दिलं की ते फिडिंग सेक्शन स्किप होतं आणि त्याच पद्धतीने तुमच्या डोक्याला सिग्नल जातो की आत्ता आपल्या बाळाला आपल्याला दूध द्यायचं नाहीये आणि ते दूध सप्लाय कमी कमी होत जातं. जर तुमच्या बाळाची भुकेची वेळ आहे, तुम्ही जर त्यावेळेला बाळाला पॅसिफायर न देता जर फिडिंग केली तर ते दूध सप्लाय वाढत जातं. त्यामुळे भुकेच्या वेळेला पॅसिफायर न देता तुम्ही इतरत्र वेळेला बाळाला पॅसिफायर देऊ शकता, ते ओके आहे. भुकेच्या वेळेला बाळाला पॅसिफायर न देता वेळच्या वेळी जर फिडिंग करत गेलात तर दूध सप्लाय त्याच पद्धतीनं आणखी वाढत जातो. नंबर 8, एनी टाईप ऑफ सर्जरी किंवा एनी टाईप ऑफ हेल्थ इश्यू. तर तुमची या अगोदर कुठल्याही प्रकारची ब्रेस्ट रिलेटेड सर्जरी झालेली असेल किंवा ब्रेस्ट रिलेटेड तुमचे जर काही हेल्थ इश्यूज असतील तर त्या कंडिशनमध्ये पण दूध कमी होते किंवा त्या कंडिशनमध्ये अचानकपणे सुद्धा दूध बंद
होऊ शकतं। तर अशा पद्धतीचा कुठला प्रॉब्लेम तुम्हाला आला असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटू शकता की माझा अशा प्रकारचा हेल्थ इश्यू या अगोदर होता आणि मला आत्ता दूध सप्लाय होत नाहीये, तर त्या पद्धतीची टॅबलेट किंवा त्या पद्धतीची काही गोष्टी डॉक्टर तुम्हाला सांगू शकतात। त्यामुळे तुम्ही नक्की तुमच्या डॉक्टरांना जाऊन याबद्दल डिस्कस करा। सर्जरी किंवा हेल्थ इश्यूज हे एक रिझन असू शकतं ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होण्यामागचं। त्यामध्ये आहे नंबर 9 लाईफस्टाईल किंवा हार्मोनल इनबॅलन्स। डिलिव्हरी झाल्यामुळे शरीरामध्ये इतके अपडाऊन्स असतात की त्या काळामध्ये तुमचे हार्मोनल इनबॅलन्स होत असतात। त्यावेळेला कधी कधी थोडं ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होऊ शकतं, पण कधीतरी एखाद्या दिवशी ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होते तर ते नॉर्मल आहे, पण तुमच्या हार्मोनल इनबॅलन्समुळे किंवा तुमची लाईफस्टाईलच अशी आहे की त्यामुळं ब्रेस्ट मिल्क सप्लायवर इम्पॅक्ट होऊ शकतो। तुमची लाईफस्टाईल खूप बिझी आहे, तुम्हाला आराम होत नसेल तर त्या कंडिशनमध्ये पण ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होऊ शकतो किंवा तुमचे हार्मोनल खूप अपडाऊन्स होत आहेत त्या कंडिशनमध्ये पण ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही थोडीफार तुमची लाईफस्टाईल चेंज करू शकता जेणेकरून ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढायला मदत होईल। आणि हार्मोनल इनबॅलन्समध्ये म्हणाल तर तुम्हाला खूपच जास्त हार्मोनल इनबॅलन्सचा त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांना जाऊन विचारून हार्मोनल इनबॅलन्सबद्दल दुसऱ्या गोष्टी करू शकता। जर हार्मोनल इनबॅलन्समुळे मिल्क सप्लाय वाढायला प्रॉब्लेम होत असेल तर त्या कंडिशनमुळे थोड्याफार प्रमाणात तुम्ही योगा करू शकता, त्यामध्ये हार्मोनल स्थिर व्हायला मदत होतात आणि ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढायला मदत होते। तुम्ही हे सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकता। त्यामध्ये आहे नंबर 10 पिरियड्स। डिलिव्हरी झाल्यानंतर 3 महिने 4 महिने किंवा कधी कधी 6 महिन्यांनी पण तुमचे पिरियड्स येऊ शकतात। त्यावेळेला पण तुमचं ब्रेस्ट मिल्क सप्लाय सडनली कमी होऊ शकतं। अचानकपणे बॉडीमध्ये इतके चेंजेस होतात त्यामुळे ब्रेस्ट मिल्क सप्लायवर इम्पॅक्ट होतो। माझ्यासोबत हा सेम प्रॉब्लेम झाला होता। डिलिव्हरी झाल्यावर 3 महिन्यांनी माझा सडनली ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी झाला। मला स्वतःला समजत नव्हतं की हे माझ्यासोबत काय होते आणि ज्या वेळेला माझी पिरियड सायकल आली त्यावेळेला ब्रेस्ट मिल्क सप्लाय परत नॉर्मल लेवलवर आला। डिलिव्हरी झाल्यानंतरचा फर्स्ट पिरियड असेल किंवा त्यानंतरचा जो मंथली पिरियड सायकल असेल त्यामध्ये थोडंफार का असेना ब्रेस्ट मिल्क सप्लाय इम्पॅक्ट होऊ शकतं। तुम्हाला हे पण लक्षात घेतलं पाहिजे की पिरियड्समुळे पण ब्रेस्ट मिल्क सप्लायवर थोडाफार का असेना इम्पॅक्ट होऊ शकतो। हे 10 रिझन आहेत ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होण्याचे। आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल नक्कीच ठरला असेल। व्हिडिओ दुसऱ्यांसोबत पण शेअर करा जेणेकरून ज्यांना ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होते त्यांना ही नक्कीच मदत करेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मदर्स लाईफ मराठीला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ मागं व्ह्यूज भरपूर येत आहेत पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत। तुमचं सबस्क्रिप्शनच आमच्यासाठी मोटिवेशन असतं असे छान छान व्हिडिओज घेऊन येण्यासाठी। त्यामुळे खाली दिलेल्या व्हाईट बटनवर नक्की जाऊन क्लिक करा, त्यासोबतच बेल आयकॉनला पण नक्की क्लिक करा। इथून येणाऱ्या पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच।